ज्यांनी शरद पवारांना महाराष्ट्राला लागलेला जातीयवादाचा कॅन्सर असं म्हटलं, ज्यांनी अजित पवारांना जाहीर सभेमध्ये लबाड लांडगा म्हणून हिणवलं आणि ज्यांनी तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी सुद्धा मालक आम्हीच आहोत असं ठणकावून सांगितलं, तेच गोपीचंद पडळकर आता बारामतीच्या मैदानामध्ये पवार नावाचा जयघोष करताना दिसणार आहेत. ऐकायला थोडंसं विचित्र वाटलं असेल, पण हे राजकारण आहे. इथं तत्वांपेक्षा समीकरणं ही जास्त महत्वाची असतात. बघा, गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंब हे नातं विळा भोपळ्यासारखं राहिलंय. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पडळकर हे थेट अजित पवारांच्या विरोधामध्ये शड्डू ठोकून उभे राहिले होते. अर्थात या निवडणुकीमध्ये पडळकर पराभूत झाले, पण पडळकरांनी त्यावेळी घेतलेली आक्रमक भूमिका आजही चर्चेत आहे. बरं, सत्तेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत पडळकर एकत्र होते, मात्र पडळकरांची अजित पवारांविरोधातली तोफ ही थंडावली नव्हती. प्रस्थापित बारामतीतील पवार घराणेशाहीवर टीका करण्याची एकही संधी पडळकरांनी कधीच सोडली नव्हती. मग प्रश्न पडतो की असं काय घडलं की भाजपने त्यांच्या फायर ब्रँड नेत्याला म्हणजेच गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर यांना सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा दिली. कारण बघा, कालपर्यंत पवारांच्या नावानं खडे फोडणारे पडळकर आता मात्र मवाळ झाले. त्यांची अलीकडची प्रतिक्रिया बघा. पडळकर असं म्हणतात की बारामतीची निवडणूक आता फक्त औपचारिकता राहिली आहे. सुनेत्रा वहिनी मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. कोण? सुनेत्रा वहिनी. शब्द बघा, म्हणजे ज्या ओठातून कधी काळी विखारी टीका येत होती तिथं आता विजयाचा विश्वास पडळकर व्यक्त करतात. आणि कुणाच्या विजयाचा विश्वास? तर पवार कुटुंबाच्या विजयाचा विश्वास ते व्यक्त करतात. याला म्हणतात राजकारणातील परिवर्तन, जे पडळकरांच्या बाबतीत सध्या घडताना दिसतंय. पण भाजपच्या या निर्णयामागं काही कारणं सुद्धा असू शकतात. त्यातलंच पहिलं कारण म्हणजे धनगर व्होट बँक. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची निर्णायक मत आहे. म्हणजे धनगर समाज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा समाज काहीसा नाराज आहे, नेहमीच नाराज असतो. या समाजाला तरुण चेहरा म्हणून पडळकरांची मोठी क्रेज आहे. हीच नाराजी दूर करून धनगर समाजाची एक मत सुनेत्रा वहिनींच्या पारड्यात पाडण्यासाठी पडळकरांशिवाय दुसरा चांगला पर्याय सध्या बारामतीमध्ये भाजप समोर नव्हता. त्यामुळे पडळकर यांना सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उतरवलं गेलं. कारण नंबर 2 म्हणजे शरद पवारांची बारामतीतील तटबंदी फोडण्यासाठी आक्रमक चेहरा फक्त गोपीचंद पडळकर आहे. भाजपचे बडे नेते अनेकदा शरद पवारांवर थेट वैयक्तिक टीका करणं टाळतात, पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये कुणीतरी असा हवा असतो जो फ्रंट फूटवर येऊन पवारांच्या 50 वर्षाच्या राजकारणावर अगदी तिखटपणे प्रहार करेल. पडळकर हे काम अगदी चोख बजावतात. याआधी सुद्धा त्यांनी शरद पवारांवर प्रचंड टीका केलेली होती. फक्त पवारांवर नाही, तर अजित पवार, रोहित पवार, थोडक्यात पवार कुटुंबातील कुठलाच व्यक्ती त्यांनी सोडला नव्हता. अजित पवारांसोबत सत्तेत असले तरी शरद पवारांचा बारामतीतील प्रभाव कमी करणं हे भाजप आणि पडळकर या दोघांचंही समान उद्दिष्ट आहे. आणि म्हणूनच पडळकरांना स्टार प्रचारक बनवण्यात आलंय. पण बघा, या सगळ्यात एक प्रश्न उरतो. या निर्णयामुळे पडळकरांची कट्टर विरोधक ही प्रतिमा आता धुळीला मिळतीये का? ज्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या संघर्षाकडे पाहून पवारांना विरोध केला, ते कार्यकर्ते आता बदललेल्या भूमिकेला कसं स्वीकारतील? जरी सुनेत्रा पवारांचा विजय पडळकरांवर अवलंबून नसला तरी भाजपला धनगर शक्ती सोबत असल्याचा संदेश द्यायचा आहे. वरिष्ठांचा आदेश आणि पक्षाची रणनीती यापुढे गोपीचंद पडळकरांना आता आपल्या तलवारीचे वार नेमके कुठे, कसे आणि कधी करायचे हे स्वतः ठरवावं लागणार नाहीये, तर हे पक्ष ठरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पडळकरांच्या एंट्रीमुळे बारामतीचं समीकरण बदलणार आहे का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि खरोखर गोपीचंद पडळकर हे भाजप म्हणजेच स्वतःचा पक्ष सांगेल तसं वागतील की स्वतःच्या मनाप्रमाणे, म्हणजेच याआधी ते ज्या पद्धतीनं वागत होते, अर्थात पवारांना ते याआधी जसा विरोध करत होते तसाच विरोध ते आताही करतील का? की गोपीचंद पडळकर खरोखरच पक्षाने सांगितल्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी अख्खीच्या अख्खी भाषणं पवारांच्या बाजूने कौतुकाची करतील? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.